अय भावा, जेव्हा आमची गरज पडते ना तेव्हा आम्हाला नाव ठेवणारे पण नाव घेतात आपलं. चल जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल MMA एडिटमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टेड झालेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. तर भावांनो, तुम्हाला आपल्या अलाइट मोशनवरती आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक इमेज ॲड करायचं आहे. त्याला शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. कोपऱ्यामध्ये जाऊन 3 डॉटवर जायचं आहे. फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला इथं यायचं भावांनो 10 सेकंडवरती. त्यानंतर त्याला स्प्लिट मारायचं आहे. परत इमेजवरती क्लिक करून पुढच्या बिटवर येऊन स्प्लिट मारायचं आहे. अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती जाऊन तुम्हाला एक PNG देईन भावांनो मी. ती अशा प्रकारे PNGला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला. नंतरची जी साईज आहे ती अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्यायची आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे साईज इन्क्रीज करायची आहे. त्यानंतर ती खाली अशा प्रकारे ओढून घ्यायची इथपर्यंत. त्यानंतर तिला शेवटपर्यंत अशा प्रकारे पुढे स्विप करायचं भावांनो. त्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवरती यायचे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला एक शेप घ्यायचा आहे भावांनो, रेक्टँगल. त्याला अशा प्रकारे त्याची इन्क्रीज करायची साईज. त्यानंतर कलर अँड फिलवरती जाऊन हे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे आपले ब्लॅक कलर आहे भावांनो तो अशा प्रकारे वर खाली आणायचा आहे इथपर्यंत. त्यानंतर जो आपला व्हाईट आहे त्याला वर घ्यायचं आहे भावांनो. त्याला मिडलमध्ये सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं खाली घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या व्हाईट याच्यावरती क्लिक करायचं भावांनो. त्यानंतर ह्यामधलं ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करून त्याला ट्रान्सपरंट करून टाकायचं आहे. परत बॅक घ्यायचं आहे भावांनो. बॅक आल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दिसू लागेल भावांनो. तर आपलं बॅक यायचं भावांनो. आपल्याला आता शेक इफेक्टवरती जायचं. आपल्या शेक इफेक्टवरती गेल्यानंतर जो आपला पहिला जो रेक्टँगल आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जाऊन त्याला कॉफी करायचं आहे. कॉफी केल्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे. आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर जो आपला पहिला इमेज त्याच्यावर जाऊन इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन पेस्ट करून टाकायचा इफेक्ट. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे. परत शेक इफेक्टवरती जायचं आहे. शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला दुसरा जो रेक्टँगल आहे आपला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवर जायचं आहे. कॉफी इफेक्ट करून घ्यायचं आहे. परत बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे आपल्या. त्यानंतर दुसऱ्या इमेजवरती जाऊन त्याला पेस्ट करून टाकायचं आहे भावांनो. इमेजवरती क्लिक करून इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आहे. पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला शेक इफेक्टवर जायचं आहे. आपल्या जो आपला तिसरा इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट परत आपल्याला कॉपी करून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे परत एकदा. आता जो आपला राहिलेला शेवटचा जो इमेज आहे त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. इफेक्टवरती जाऊन परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला परत शेक इफेक्टवरती जाऊन इमेजचे जे कलर आणि ते ग्रेडिंग आहे भावांनो ते आपल्याला त्या रेक्टँगल वर जायचं आहे. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जायचं आहे. कॉफी इफेक्ट करून टाकायचा आहे. हा इफेक्ट आपल्याला जे आपले सर्व जे इमेज आहे भावांनो त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. इमेजवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल भावांनो. त्यानंतर पुढच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला तोच इफेक्ट इथे पेस्ट करायचा आहे. परत पुढच्या इमेजवरती जाऊन आपल्याला तिथेच हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. इफेक्ट ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला परत फर्स्ट बीटवर त्याचे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. मीडियावरती जायचं भावांनो. मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एक बॅकग्राऊंड इफेक्ट द्यायला जाईल भावांनो अशा प्रकारचा व्हिडिओ. त्यानंतर त्याला शेवटच्या बीटपर्यंत यायचं त्याचा पुढचा पार्ट कट करायचा आहे. त्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लायटनवर जायचं आहे तुम्हाला. इथे लिनर डच दिसतं भावांनो त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन बॉर्डर पेन जी अशा प्रकारे ॲड करून घ्यायची भावांनो इथपर्यंत. बॉर्डर पेन जी ॲड केल्यानंतर ती सेट होऊन जाईल भावांनो. व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे भावांनो. चला आजचा व्हिडिओ झालेला आहे भावांनो. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.